कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज बस जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु महाराज सद्गुरु सावरंग गुरुवर्य वासुदेव महाराज की जय देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी प्रस्तुत सेवेसाठी निवडलेली उभी ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील 101 क्रमांकाची उभी. वास्तविक पाहता मी काय प्रवचनकार नाही, तुम्हा आम्हा संतांचा एक श्रोता वर्ग आहे, पण तुमच्या ऐकण्यातून श्रवण करण्यातून तोडकं मोडकं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तरी देखील बोलण्याच्या ओघामध्ये काही वर खाली होईल आपलं म्हणून निभावून घ्या. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाम म्हणून धनंजया दयापरी. आजची पुण्यतिथी पहिलीच पुण्यतिथी पहिली पुण्यतिथी. पुण्यतिथी अशा माणसाची होते त्याचा पुण्याचा साठा हा बळकट असतो. प्रथम आपण थोडस ओवीकडे वळूया. ओवीमध्ये सांगण्याचा सारांश असा आहे, ओवीचा सरळ सोपा अर्थ असा आहे की या देहाच्या गावाला म्हणजे कुठे या मृत्यू लोकामध्ये देवानं आपल्याला जन्म दिलेला आहे. तो जन्म दिल्यानंतर ते आयुष्य कसं जगायचं, कोणाला भजायचं आणि का जगायचं हे आपल्या हातात आहे. का पुनरम जरणम पुनरम मरणम. जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जायचं. बरं जो जातो तो विनाश पावतो का? ज्याला मरण येतो तो विनाश पावतो का? नाही. जो दिव्य तेजोमय जो दिव्य आत्मा असतो ना आपला, तो अमर आहे. आत्म्याला मरणही नाही आणि जन्मही नाही. सांगण्याचं तात्पर्य असं, जेव्हा आत्मा या दिव्य शरीर जेव्हा सोडून जातो, बघा शब्द काय वापरतो नीट आहे का, दिव्य शरीर जेव्हा आत्मा सोडून जातो तेव्हा तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. म्हणजे त्याला आपण आजच्या लँग्वेजमध्ये काय बोलायचं माहिती आहे का, अपडेट होत असतो, शरीर बदली करत असतो, पुढच्या मार्गाला वाटचाल करत असतो. मग हा दुःखाचा सोहळा आहे का? हा दुःखाचा सोहळा आहे? हा आनंदाचा सोहळा आहे. ज्यातला मरण चांगलं आलं हा आनंदाचा सोहळा. एखाद्या रस्त्यामध्ये बघा, रस्त्याने जात असेल, एखाद्या डंपर खाली चिडून मेला, चांगलं मरण आहे का हो? एखाद्या वादामध्ये एखादा व्यक्ती मरण पावलं, चांगलं मरण आहे का हो? चांगलं मरण येण्यासाठी
देहाची या गावा आलिया. देवाने काय सांगितलं? अरे बाबा, तुला या देहाच्या गावाला मी पाठवलंय. कर्म चांगले कर, कोणाला शिवीगाळ करू नको, सर्वांशी चांगलं बोल, भजन कीर्तन कर. देह कशासाठी दिलाय? देवाची भक्ती करण्यासाठी, भजन करण्यासाठी. मग आपण करतो का हो तसं? जास्त पुढे सांगून बोलायचं झालं, देवाने आपल्याला देह दिलाय, तर त्या देहाचा, जसं आपण बोलतो की आपला पैसा किंवा आपली मुलं ही सत्कर्मी लागावे, सत्मार्गी लागावे. आपण बोलतो नाही का, बाबा माझा मुलगा आहे, सत्मार्गी लागावा. हा, एखाद्या बुवाचं प्रवचन चालू असेल किंवा कीर्तन चालू असेल ना, महाराज म्हणजे आमचं पोरगा ऐकतच नाही, त्यात चुकी कोणाची? कर्म तपासून पहा, की सर्व आपल्या कर्माचे फळ आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कर्म तपासून पहा हे बरोबर आहे. एखादा व्यक्ती आपल्याला सहज काय बोलून जातो माहिती आहे का? ही म्हणे तुझ्या मागच्या जन्माची फळे आहेत ना, म्हणे ही भोगशील. काय म्हणतो मला? ही तुझ्या कर्माची फळे आहेत ना, म्हणे तू भोगणारच. आणि कर्मच वाईट करू नका ना. समोर आपल्याला काय म्हणतो? अरे ही तुझ्या कर्माची फळं तू बघतोय, आणि ज्याने वाईट कर्म केलेच नाही त्याला पण तो आशीर्वादच आहे. तर आपले कर्मच वाईट नाही तर आपलं वाईट होईलच कसं? म्हणून देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळी. हा सोहळा आहे, हा जन्म मृत्यूचा सोहळा आहे. आणि हा सोहळा आपण आनंदाने जगला पाहिजे. शोक, जेव्हा आपल्या घरातील एखादी व्यक्ती निघून जाते, तेव्हा गाडी, आपल्या घरामध्ये जी गाडी असते ना, ती पार्किंग पर्यंत, बायको दरवाजापर्यंत, आणि नातेवाईक फक्त स्मशानवाटेपर्यंत. त्याच्या पुढचा प्रवास हा आपल्यालाच करावा लागतो. म्हणून देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परी. आणि अर्जुना कोण सांगतो? भगवंत कृष्ण परमात्मा सांगतो, अर्जुना अरे या भूतलावरती ज्याने जन्म घेतला आहे ना, त्याला मरायचंच आहे. म्हणून हा जो मी देह तुला दिलाय ना, त्याचा नीट वापर कर. का? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म. अहो, स्वर्गातले देव देखील देवाकडे प्रार्थना करतात. काय? अमर आहे, त्यांना मृत्यू नाही, जन्म नाही, ते देखील देवाकडे काय मागणं असतात? तर ह्या भूतलावरती, ह्या मृत्यू लोकांमध्ये आम्हाला जन्म देवा. का? देवाची प्राप्ती या मृत्यू लोकांमध्येच आहे. देवाची प्राप्ती या मृत्यू लोकांमध्येच आहे. देव जेव्हा तुमची परीक्षा बघत असतो ना, तेव्हा देवाच्या मनात येतं ना, देवाच्या मनात एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगून जातो. तर देवाच्या मनात आलं ना, देवाच्या मनात देव आपलं कधीच वाईट करत नाही बरं का. पण एक सांगणाऱ्यांची मन अशी, देवाच्या मनात आलं डॉक्टरकडे, डॉक्टरच्या मनात आलं ना डायरेक्ट देवाकडे. याच्यावर तुमचं मत काय? म्हणून वैर दोघांची ठेवू नका. कोणाशी? डॉक्टरशी देखील वय ठेवू नका आणि देवाशी देखील वय ठेवू नका बरं का. मोठा शब्द वापरतो. देव हा नेहमी आपलं चांगलं चिंतत असतो. अरे का वाईट म्हणून चिंतेल तुझं देव? एखादं आपलं काम होत नाही, देवाने ना, देवाने वरती माझी साथच नाही, कर्म तपासून पहा. देहाची या गावा आलिया. देह हा आपल्याला देवाने दिलेला देह हा एवढा वज्र आहे. आपल्याला फक्त देहावरतीच बोलायचं आहे बरं का. देह हा आपल्याला देवाने दिलेला देह आहे ना, हा एवढा तेजोमय आणि दिव्य आहे. देवाने देखील याच्यामध्ये अवतार घेतला. नर रूप अवतार देवाने देखील घेतला. उदाहरण देण्याचं झालं, प्रभू रामचंद्र नर अवतार धारण केला. कशासाठी? तुझा आम्हासाठी.
आणि आपण त्याचा कसा वापर करतो? बाईक चालत असला, अरे मला धक्का देतो का? असं करून नाही चालत महाराज. देहाची या गावाला या. देव काय सांगतो, अरे ज्या गावाच्या प्रवासाला मी पाठवला आहे तिथे तुझं वाट सुरू देखील मीच आहे आणि तुला पोचणारा देखील मीच आहे. देव अजून काय दिलं फुकट तुम्हाला? आम्हाला देव फुकट काय दिला तुम्ही? कधीही न संपणारा किंवा न थांबणारा श्वास हा आपण झोपलेलो जरी असलो तरी आपलं हृदय चालू असतं. अजून तुम्ही देवाकडून काय अपेक्षा करता? रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा सकाळी उठण्याची काय गॅरंटी हो? माणसाने नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी, देवा मला मृत्यू चांगला येऊ दे. काय येऊ दे? मृत्यू चांगला येऊ दे. आता तुम्ही म्हणा असं काय बोलतो म्हणे मृत्यू चांगला येऊ द्यायचं कारण असं, टेरेसवरून उडी मारलेली चांगली का हो? ते मृत्यू चांगला का? बरं गाडी खाली चिडून गेलेलं चांगलं का? हे चांगलं आहे का मरण? म्हणून देव काय सांगतो, अरे मानवा तुला हा देह दिलाय, हा जन्म पुन्हा नाही. बरं हा मानव देव मिळण्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे का? पाप आणि पुण्य समान. जेव्हा पाप आणि पुण्याचा काटा तराजू जेव्हा समान होतो ना तेव्हा माणसाचा जन्म आहे. बरोबर का? आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं? सगळे कर्म संपून झाल्यानंतर म्हणजे करून झाल्यानंतर तुमच्या देहानं अशी इच्छा व्यक्त केली पाहिजे की देवा आयुष्यामध्ये सर्व करून झालं, फक्त मरण चांगलं दे. म्हणतं का असं करू? अहो लोक देवाला नावं ठेवतात. लोक एखादं सातबाराचं पार्टी नाही झाला ना, लोक देवाला नावं ठेवतात. देवाची साथ नव्हती म्हणून झालं नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. नेता नेव विता देता देव विता, तेथे याची सत्ता काय आहे. अरे तुला जो जगण्याकरता देह दिलेला आहे ना, देह देखील कुबेराचा आहे. पण तुम्हाला भाडे तत्वावर दिलेले आहे. भाडे तत्वावर हा जो देह तुम्हाला दिलाय ना, हा भाडे तत्वावरती दिलेला आहे. त्याचा नीट वापर करा. मी तर म्हणतो काही करू नका. बघा छोटे छोटी गोष्टी सांगतो, छोट्या छोट्या गोष्टी. काही करू नका, पण या देहाला एकदा तरी पंढरपूर दाखवा. या देहाला एकदा तरी पंढरपूर दाखवा. काही करू नका आयुष्यामध्ये, पण माते पितेची सेवा तरी करा. पंढरपूरला नाही जमलं तर माते पितेची सेवा तरी करा. कुंडलिकाला देव काय सांगतो, तुझ माग माग बा काही आवडे गे तुला. माग बा काही आवडे गे तुला. त्याच्यावरती कुंडलिक काय बोलतो माहिती का? तुझं लागी ते बोलाविले कोणी, आरती न्यावा चुनी आला असे का. आपल्या धाय गावाची देवाला बोलायची. देव दरवाजामध्ये उभा आहे. कोण? पांडुरंग परमात्मा हा पुंडलिकाच्या दरवाजाजवळ उभा आहे. आणि पुंडलिक काय सांगतो, तुला मी बोलू का? तुला मी पत्रिका पाठवलेली का? नाही. तू का आलास? अरे म्हणे मग मला तुम्ही ब्रह्मांड नायकाचा धनी, मग मला काय दारात असं उभा ठेवतो का? म्हणे तुला उभंच राहावं लागेल. विटेवरी गाची पाऊली समान, विटेवरी गाची पाऊली समान. तुझी एक दान शूर दाता, तुला विटेवरीच उभं राहावं लागेल. इथून तुला हलून जमणार नाही आता. देवाला कोणासाठी उभा केला हो? म्हणजे माझ्यासारखे लाखो भावी किती येतील, त्यांच्या कपाळावर जे सर्टिफिकेट लिहिलेलं त्याच्यावरती करेक्शन करण्याकरता तुला इथे राहावं लागेल. म्हणजे काय? तुमच्या कपाळावरती जे लिहिलेले अपशगुन असतात, अपशगुन
हे पंढरपूरला जेव्हा तुम्ही माथा टेकता ना, डोकं जेव्हा देवाच्या चरणावरती ठेवता, तर त्याच्यामध्ये देव थोडस फेरबदल करतो, बरं का? त्याच्यामध्ये देव थोडस आहे ना फेरबदल करण्याचं काम करतो. मग तुम्ही अजून काय मागता हो देवाकडे? करोड रुपयाचं शरीराचं देवाने आपल्याला फुकट दिले. चांगलं बोला, चांगलं खा, चांगलं आहे का? पक्ष्यांना देखील देवाने शरीर दिले. शरीर हे नश्वर आहे. कुत्र्याला शरीर दिले आहे आणि योनीला शरीर दिले देवाने. भक्ती फक्त मानव जन्मामध्ये देवाची प्राप्ती आहे, बरं का? मानव जन्म नसेल ना तर मी कुठल्याच योनीमध्ये भक्ती करू शकत नाही. कारण ज्याच्या त्याच्या वाटेचं पुण्य ज्याच्या त्याच्या योनीने केलेलं आहे आणि तशी तशी फळं म्हणजे तसा आशीर्वाद देवाने त्यांना दिलेले आहे. तर त्याच्यामध्ये एकटा फक्त माणसाला आशीर्वाद असे दिले देवाने का माणूस हा 2 पायावरती चालू शकतो, माणूस हा देवाची भक्ती करू शकतो, माणूस हा देवाला ओळखू शकतो का हा देव आहे, माणूस चांगला आहे का वाईट आहे हे ओळखू शकतो. हे सर्व गुण देवाने मानवाला दिलेले आहेत. याच्यात प्रथम कार्य काय? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पिकावर. अरे म्हणजे तुमच्यासारखा देव देखील उभा आहे. बघा काय बोल, तुमच्यासारखं देव उभा आहे, आपल्यासारखं देव उभा आहे का? देवासारखे आपण उभे, देवासारखे आपण उभे. म्हणून देहाची या गावा या जन्म मृत्यूचा सोहळ्या नाम म्हणून धनंजया जिया परी. एकदा एक गुराखी होता, गुराखी. आणि गुराख्याला आहे ना आपले मेंढर पाळा सगळं सर्वात असताना ते हिरा मिळतो, एक चांगला दगड मिळतो, दगड. मी आता गुराख्याला काय ओळख? गुराख्याला ओळख काय दगडाची? का हा हिराचा आहे का सोनच आहे? म्हणजे दगड तर चांगला दिसतोय, घरी येऊन आपल्या पत्नीला दाखवावा, दगड आपल्या पत्नीला दाखवा. वाटेत चालता चालता मनात असा विचार येतो, म्हणजे दिवसभरामध्ये 50 रुपये देखील कमाई झाली नाही. दगड विकला तर मला 10 रुपये तरी येतील. हा दगड जर मी कोणाला विकला 10 रुपये येतील. पण मन बघा, मन काय बोलता? माणसाचं मन किती विचार बघा. मन हा मोगरा ईश्वरा, मन हा मोगरा ईश्वर. मन म्हणजे आहे ना, मन हे देवानं तारीख विचार करण्यासाठी दिलेले माणसाला. आता मन काय बोलतो? घरी नेऊ, बायकोला दाखवू, विकू. 3 प्रश्नांमध्ये अटॅक करत 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 घराजवळ पोहोचला म्हणजे बायकोला एकदा दाखवतो. बायकोला दाखवला म्हणजे तुम्ही आला बाजार त्याची किंमत तर काढून या, बघा कोण किती देतो. जाता जाता पहिले एका भाजीवालीला म्हणजे याच्या पद्धत भाजी जरी आली 1 टायमाची तरी आपलं निभावून जाईल, 1 दिवस निभावून जाईल. भाजी घेण्याकरता गेला, बाई म्हणते म्हणजे याच्या बदल्यात तुला 2 मेथीची जोड्या देईन बाबा दगडाच्या बदल्यात. नाही जमणार मावशी. पुढे गेला इकडे लोहाराच्या दुकानात गेला. लोहाराला तुझं दादा म्हणजे हा दगड असा आहे, तुम्ही घेणार का? अरे बाबा तुला जास्तीत जास्त मी याचे 5 रुपये देईन म्हणे. किती? 5 रुपये देईन म्हणे. किती देखील नाही जमणार. पुढे गेला. आता बघा, आता हा दगड कुठपर्यंत आला? लोहारापर्यंत आला. आता याला कुठे जायचं माहिती आहे का? सोनाराच्या दुकानात. सोनाराच्या दुकानात जेव्हा दगड घेऊन गेला ना, तर सोनार काय म्हणतो माहिती आहे का?
जास्तीत जास्त बोलतो मी तुला याचे 50,000 रुपये दे. काय म्हणाला? जास्तीत जास्त मी तुला याचे 50,000 रुपये दे. अजून काहीतरी कोट आहे, अजून कुठेतरी ग्रह थोडेसे फिरलेले आहेत. तिथून कुठे गेला माहितीये का? तिथून गेला झवेरी बाजारला, बॉम्बेला, डायरेक्ट हिरा मार्केटमध्ये. आणि तिथे हा दगड दाखवल्यानंतर बोलतो तुला याचे 50,00,000 रुपये देईल म्हणजे. दगड मला देतो का? काय बोलतो? 50,00,000 रुपये देईल. हा दगड मला देतो का? देवे दिला देह भजर कोमटा सोया झाला फाटा बालिकेचा. दृष्टांतामधले जे दगड आहेत ना ते आपण बरं का, जसा जसा जिथे जिथे जाईल ना तशी तशी त्याची किंमत असते. जसा जसा जो माणूस जिथे जिथे जातो तशी तशी त्याची किंमत असते. एखादा पैलवान बघा, शरीर एकदम सुदृढ असतो, सगळं असतं, पण कुठेतरी कमतरता असल्यामुळे एखाद्या बिल्डिंगचा वॉचमन असतो. पण एखाद्याकडे असं जाडजूड झालेला असतो, तर तो देवाकडे काय मागणी करतो असं माहिती आहे का? देवा म्हणे चांगली तब्येत झाली तर पैसा आहे पण तब्येत नाही. असं देव सगळं देतो, पण एक गोष्ट कुठेतरी रीती ठेवतो. का ठेवतो? कर्म करा. जिथे पैसा आहे तिथे आपल्याला आयुष्य करणं, जिथे आयुष्य आहे तिथे पैसा करणं, आहे की नाही? एखाद्या गरीबाला जर रोडवर झोपलेला असतो बघा, त्याला डायबिटीज बीपी आहे का? त्याला माहित पण नसतं डायबिटीज काय आहे, बीपी काय आहे, शुगर काय आहे, काय काय. हा, आणि आपल्यासारखा एक गोळी घेतली तर आपल्याला झोप येत नाही. अहो एवढा पैसा ठेवतात, झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतात आपल्यासारख्याला. काय नवल याच्यात? झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतात. बरं ते झालं त्या गोळीची एक्सपायरी डेट संपते तरी याला झोप येत नाही. कशा बाई? पैसा गेल्यावरती येणार नाही, चारण येतं मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घरामध्ये पैसा आहे, घरामध्ये पैसा आहे, डायबिटीज झाला आपल्याला झोप येत नाही. काय करायचं महाराज? काय कमवलं आपण? देवाची द्वारी उभा क्षण भरी तेडी मुक्तीचारी साधी ऱ्या. अरे देवाच्या दारात तू क्षण भर तरी उभा राहिला का? देवाला कधी नमस्कार केलास का? कधीतरी केलास का? पंढरपूरला आपण सर्व जातो आणि देवाला काय सांगतो? म्हणे देवा बाबा पुढच्या वर्षी गाडी येऊ दे, गाडी घेऊनच पंढरपूरला येतो. असे मागणारे लोक आहेत ना. म्हणजे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी घर होते बरं का, जोरात ब्रास बँड ठेवून आणतो तुला. मागणं आहे का महाराज? हा, देवाकडे काय मागावं? आयुष्याच्या कारणे चिदानंद पडून गेले. देवाकडे काय मागावं? अरे देवाने आपल्याला मागण्याकरता काही ठेवलंच नाही, सर्व तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून देहाची गावा आल्या जन्म मृत्यूच्या सर्वांनी ना म्हणून या भरी. मानव देह हा सिद्धी प्राप्त करण्याकरता म्हणजे देवाची जेव्हा भक्ती करत असतो, मानव देह हा देवाची भक्ती करत असतो ना, तर त्याच्यामध्ये प्रथम गोष्ट अशी आहे का माणूस दोन पायावर चालत असतो. पंढरपूरला वारी करण्याकरता आपण कधी वापर केला का हो त्याचा? पंढरपूरला चालण्याकरता बरं ते जाऊ दे, जास्त जवळून सांगतो तुम्हाला, लांब नाही का जास्त. रे बर जरा नीटक का बोलता त्या, नीटक का बोलता त्या. आपले
गावाचा गावदेव मंदिर आहे ना, तिथं कवा आपण पाया पडायला जात नाही. तिरुपतीची तिकीट 4 महिने आधीच काढतो. बरोबर का? म्हणून देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नाम अनुमे धरल्या जिया परी. जवळचा देव पहिले पूजायला शिका. जवळचे देव कोण? आई वडील हे आपले जागते बोलते देव. त्यांची जरी भक्ती केली ना तरी देवाची प्राप्ती. आता तुम्हाला लांब लांब सांगण्याची गरज नाही. कुंडलिक बाबा आपले, कुंडलिकाने काय केलं? फक्त आई वडिलांची भक्ती केली. देवाला आपल्यासाठी पंढरपुरामध्ये उभं करून ठेवलं की नाही. जेव्हा देहामध्ये वृत्रासूर नावाचा राक्षस खूप देवाची भक्ती केली. देवाची भक्ती अशी केली देवा मला सकाळी मरण नाही, रात्री मरण नाही, दगडापासून मरण नाही, उजेडापासून मरण नाही, हवेपासून मरण नाही, कोणी जर वाणी वापरली त्याच्यापासून देखील मरण नाही, असे वर मागून घेतले. का मागून घेतले? असे वर मागून घेतले. पण देव नेहमी वर देताना हातचा राखूनच देतो बरं का. देवाचं ब्रीद वाक्य आहे, देसी तेव्हा घेसी. आपण मागतो का कधी एखाद्या सप्त्याला तर एखादी चावलाची गोल जर आपण दिली ना, पत्रिकेत माझं नाव नाही, पत्रिकेत माझा फुकट गेलं महाराज. देवाकडनं वर मागून घेतले आणि ह्या रुद्रासुराने काय केलं माहिती आहे का? डायरेक्ट इंद्रावर स्वारी केली. इंद्र जेव्हा ना त्याच्यावर म्हणजे आता देवांचा राजाच व्हायचंय मला. आणि तिथे इंद्र घाबरला. कोणाला? रुद्रासूर नावाच्या राक्षसाला इंद्र घाबरला. आणि देव कोणाकडे गेले? भगवान परमात्मा विष्णूकडे गेले. म्हणजे देवा रुद्रासुरानं जर चाल केली इंद्रपद तर जाईलच. बरं, हा देवाच्या हातून पण याला मरण नाही. देवाच्या हातून पण याला मरण नाही. मग आता काय करायचं? देवा याच्यावर तुम्ही काहीतरी तोडगा द्या. देवाने काय सांगितलं माहिती आहे का? मृत्यू लोकामध्ये दधीची नावाचे ऋषी, दधीची नावाचे ऋषी यांच्या हाडांपासून जेव्हा तुम्ही शस्त्र बनवाल ना आणि त्या शस्त्राचा जेव्हा प्रभाव किंवा प्रहार त्या रुद्रासुरावर होईल ना तेव्हा त्याला मरण येईल. आपल्यासारखा देव गाव आपल्यासारखा आपलं जर असं मागितलं बाबा ते बोट कापून द्रोणाचार्यापैकी येईल का? महाराज आपण मोहमायेमध्ये अटकलेले. सर्व देवगण दधीची नावाच्या ऋषींकडे आले भूतलावरती. आल्यावरती सांगितलं म्हणे महाराज अशी अशी देवाने आम्हाला आज्ञा दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही एक म्हणून पर्याय म्हणजे तुमचा देह आम्हाला समर्पित करा. देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा, आ होईन आदवा, होईन आदवा, तुका म्हणे आनंद, तुका म्हणे आनंद, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. म्हणे हा देह मला समर्पित करा. अरे म्हणे एवढंच ना? काय सांगितलं दधीची नाव? एवढंच ना? लगेच हा देह, देवाची जी दिव्य ज्योत होती ही ब्रह्मांडामध्ये विलीन झाली. त्यांच्या देहाच्या कण्यापासून एक वज्र बनवलं आणि तो वज्र इंद्राला दिला. आणि इंद्राने जेव्हा ह्याच्यावरती रुद्रासुरावरती प्रहार केला तेव्हा रुद्रासुर हा मरण पावला. दयातीचे नाव, भूतांचे पालन, अनेक निर्दय कंठकांचे. विचार करा केवढा देह दिव्य असेल.
बरं देवावरती किती भक्ती असेल हा? म्हणून माऊली सांगतात देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून हे धनंजया या पर्यंत. आपल्यासारखे दान आपण एखादा माणूस नाही का बोलतो आपण एक एवढा दानशूर व्यक्ती आहे एक सप्ताह सोडत नाही सगळीकडे दानच दान. असा दानशूर कोण होता माहिती आहे का? धर्मराजाचं वाक्य काय होतं माहिती आहे का? सकाळी ये ना ते संध्याकाळी ये भिमुख पाठवणार नाही दान दिल्याशिवाय पाठवणार नाही हे त्याचं ब्रीद वाक्य होतं. म्हणजे ठीक आहे असाच एक व्यक्ती गाव फिरत 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 या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात असं करत करत धर्मराजाकडे पोहोचला आणि संध्याकाळी 8 वाजलेले असताना म्हणजे आता हा माझा आराम करायची वेळ आहे तू उद्या सकाळी ये दान घेण्याकरता. थोडासा आतून मनातून नाराज झाला म्हणजे ठीक आहे उद्याच ना 12 घंटे तर वाट बघायची. आणि ही गोष्ट भीमदादाला कळाली. म्हणजे काय झालं महाराज म्हणे मी धर्मराजाकडे गेलो होतो तर त्यांनी मला काय सांगितलं उद्या सकाळी तुम्ही 12 वाजता या तुम्हाला तुमचं दान मिळेल. ठीक आहे भीमदादाने काय केलं माहिती आहे का रात्रीचे 12 वाजता आहे ना नगाडा वाजवायला सुरुवात केली. दरबारातला जो नगाडा असतो ना तो वाजवायला सुरुवात केली. सगळीकडे खळबळ 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 झाली. म्हणजे झालं काय धर्मराजा तर धावतच आला. म्हणजे काय झालं कोणी स्वारी तर नाही केली ना आपल्यावर म्हणजे दुसऱ्या राज्याचा कोणी धावून तर नाही आलं ना आपल्यावरती म्हणजे नाही. अरे भीमा चांगला गोड साखर झोपेमध्ये होतो. कारण तरी काय होती म्हणजे काय झालं माहितीये का देवाने एक प्रमाण सांगितलं क्षण भुंगूर नाही भरवसा वारे सावध थोडा मायाशा मग इथे नचले मग गळा पडेल पायासा पुढे तुषार तोर आहे मृतगा राम राम स्मरादी. म्हणजे काय झालं माहिती का देवा बोलतो धर्मराजा सकाळ कोणी बघितली म्हणे म्हणून आताच तुम्हाला जागा करायची वेळ आली. हात जोडले धर्मराजाने भीमदादाला. मी काय सांगितलं म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये तू केलेला अपमान हा माझ्या डोक्यामध्ये फिट बसला. सांगण्याचं तात्पर्य काय क्षणोक्षणी ह्याची करावा विचार करावा या पार भवसिंधू. क्षणोक्षणाला देवाचं नामस्मरण करत जा. क्षणोक्षणाला हा पाण्यावरचा बुडबुडा आहे कधी फुटेल सांगता येत नाही. पाण्यावरचा बुडबुडा कधी फुटेल सांगता येत नाही. म्हणून देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया या परी. जे तुमच्या समोर आले ना ते हो म्हणायला शिका. त्याला नाही कधी म्हणू नका. आपण म्हणतो देवा काय कष्ट हो या देहाला. कर्म प्रारब्ध हे कर्म आपल्याला करण्याचे आणि जो कर्म करत नाही ना त्याला देव देखील काय म्हणून देव देखील त्याला फुकट खावं. कर्म करावेच लागतात आणि कर्म केल्याशिवाय देवाची प्राप्ती नाही. कर्म केल्याशिवाय देवाची प्राप्ती नाही. कर्म हे केलेच पाहिजेत माणसाने. काय ना सकाळी एवढी मंदिर आपले काही देव असे पडले आपल्याकडे अजून त्यांना दिवा नाही आपल्या गावातच. एक देवाला जर दिवा दाखवला ना तुमचं न होणारं काम होतं. ती दिव्य शक्ती असते. म्हणून देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. हा सोहळा आहे महाराज. हा सोहळा तुम्हा आमच्या वाट्याला येणारच. ज्याचा जन्म झाला त्याला त्याचा मृत्यू हा अटळ.
देव जन्माला घालण्यापूर्वी मृत्यूची तारीख पहिली लिहून ठेवतो आणि मग जन्माची तारीख लिहितो. ह्याच या गावा आल्या. कर्मामध्ये एवढी पावर आहे ना, कर्मामध्ये जे कर्म आपण करतो ते जेनेटिक, आपलं जे रक्त असतं ना, रक्त, त्या रक्तामध्ये पेशी असतात, कोशिका बोलतो आपण त्याला, पेशी. ह्या पेशी सर्व ऐकत असतात तू काय कर्म करतो, किती देवाची भक्ती करतो, कुठे चोऱ्या माऱ्या करतो. आपण बोलतो ना, म्हणे एकाला असं सांगितलं की म्हणे एका गुरुने सांगितलं शिष्याला, म्हणे हे 5 रुपये ठेव, कोणाला दिसणार नाही अशा वेळेस खर्च कर. हे 5 रुपये ठेव, कोणी बघणार नाही अशा वेळेस खर्च कर. 2 शिष्याला 5-5 रुपये देतो. शिष्य इकडे तिकडे फिरतात. एक शिष्य काय करतो माहिती का, गुफेमध्ये जातो, गुफेमध्ये घरात काळव असतो, तिथे जातो, ते 5 रुपये खर्च करतो, त्याची दिलेली वस्तू खातो आणि परत गुरुकडे येऊन करतो. म्हणजे महाराज कोणी देखील बघितलं नाही, 5 रुपये खर्च केले, त्याची वस्तू घेतली आणि खाऊन आलो. दुसरा शिष्य मात्र रडत गुरुकडे येतो. काय करतो, रडत गुरुकडे येतो आणि काय सांगतो, बाळ काय झालं, म्हणजे अशी जागाच मला मिळाली नाही जिथे देव नाही, जिथे मला कोणी बघितलं नाही. अरे चराचरामध्ये भगवंत, चराचरामध्ये भगवंत आहे. मग तेव्हा देव काय बोलतो माहितीये का, जो आवडतो देवाला तोची आवडी देवाला. प्रमाण असं आहे, जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला. म्हणून देवाची थोडी का होईना देवाची भक्ती करत चला, कर्म चांगले करत चला. अहो मरण तर सगळ्यांनाच येतो, मरण कोणाला नाही. जगायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरायचं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. आज त्यांच्या जगण्याला छोटी छोटी मुलं देखील ओळखतात आणि संभाजी महाराजांच्या मरण्याला देखील सगळी माणसं ओळखतात. मारायचं कसं हे त्यांनी शिकवलं आपल्याला. आणि आपण उगाच इकडे तिकडे म्हणून का द्या, म्हणून देहाची या गावाला जन्म मृत्यूच्या सोहळ्याची. हा सोहळा फार आनंदाचा आहे, फार सुखद आहे, पण ह्याला उपभोगण्याकरता आणि याचा आनंद मिळवण्याकरता कर्म, देवाची भक्ती महत्वाची. त्याच्यामध्ये सांगण्याचं एक तात्पर्य आहे, मनस्सष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थान कर्षती. ह्या प्रमाणामध्ये तुम्हाला असं सांगतो की जेव्हा एखादा देह आत्मा जेव्हा सोडत असतो ना, मन रूपी असतं ना, मन हा 5 नंबरचा मन आहे बरं का. मन षष्टानी इंद्रियानी, आज सगळ्यांना घेऊन बाहेर पडत असतो ना शरीरातून, तेव्हा धर्मराजा काय सांगतो माहिती का, म्हणे आता माझे पाय, धर्मराजा काय सांगतो की आता माझे पाय शून्य परत चालले, आता माझ्या हाताचे जे कोशिका ते हात हलवायचे बंद झाले बरं का. कोण सांगतो, धर्मराजा सांगतो आपल्या सर्वांना. मरण कसं येत असतं ते, म्हणे हळूहळू मला ऐकू येणं बंद झालं. तेव्हा शरीरातून दिव्य आत्मा निघत असतो ना, तेव्हा त्याच्या पुढे जाऊन सांगतो मला हळूहळू दिसायचं बंद झालं. स्वतःची मुलगी तेव्हा आपला वडील देह सोडत असतात तेव्हा आवाज येते, म्हणे बाबा मला ओळखलं का. पण बाबा तेव्हा सांगू शकत नाही का, पोरी मला ऐकायला येत नाही, आता मी तुला आवाज देऊ शकत नाही. म्हणून देवाने एवढा चांगला देह दिलाय ना, बोला, वैरी ठेवू नका, बोला, जेवढं बोलता येईल तेवढं बोला, जेवढं ऐकता येईल तेवढं ऐका. कारण देह हा एकदाच आहे, याच्यानंतर देहाची परत प्राप्ती नाही. म्हणून देह नीट वापरा. तुम्ही कितीही जरी ऐकल्या, कितीही जरी आवाज दिला तरी तो देह उठणार आहे का. नाक नाही देणे वाया गेला. त्या देहाला जर आपण
मेकअप केला त्याला येणार नाही का दिव्य दृष्टी? मेला तो मेलाच. जी वस्तू एकदा निघून गेली तिचे शोक करत बसण्यात काही तथ्य नाही. म्हणून देहाची गावा आली या. मेलेल्या माणसाला किती आवाज द्यावा तुम्ही? आवाज द्या बरे उठ. नोटा भेका त्याला नोटा बरे उठ. अहो जर यम जर विकला गेला असता ना यमराज, लोकांनी ब्लँक चेक दिली असते. ब्लँक चेक फक्त किंमत टाक आणि बापाला घरी पाठव. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? यमराज जर विकला गेला असता ना या पैशानी, लोकांनी असे कोडीचे देवाला दिले असते. यमराजाला वाढला ना घरी पाठव. नाही ते 1 वर्षात तरी रिचार्ज वाढून द्या आम्हाला. मोबाईल असतो ना मोबाईल, आपला मोबाईल, या मोबाईल मध्ये अशी सिस्टम आलेली आहे बघा. किती सांगण्यासारखं उदाहरण छान आहे. त्या मोबाईल मध्ये सिम कार्ड टाकले म्हणजे आपला आत्मा टाकले, बरोबर? आत्मा टाकला तरी सिम कार्ड मोबाईल चालतो का? नाही चालत. का? त्याच्यामध्ये रिचार्ज करावा लागतो. बरं रिचार्ज केला तर तुमचा फोन लागतो का? फोन लागतो का? त्याला नेटवर्क यावं लागतं. हा नेटवर्क म्हणजेच देव आहे. देवाच्या नेटवर्क मध्ये आपण सगळे आहेत ना, तोपर्यंत आपण चालतोय फिरतोय. देवाने ठरवलं याला रोमिंग लावायची, डायरेक्ट पुढे सांगायची गरज नाही. म्हणून देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून घरल्या. प्रस्तुत म्हणताना हा देह इथेच ठेवावा लागतो. पण देह इथे ठेवत असताना तो देह आहे ना, तो देह जेव्हा पडले आपण जेव्हा ठेवतो तेवढ्यानंतर त्याच्यात चैतन्य वाट बघत असतो. आणि कोणीतरी मला आवाज देईल, कोणीतरी मला उठवा. अरे असं नका करू, अरे त्याच्यावर हार नका टाकू, अरे फुलं नका टाकू रे, नका टाकू. तो दिव्य आत्मा आहे ना, रडत असतो. अरे कोणीतरी मला बघा, कोणीतरी मला आवाज द्या. अरे माझ्या फुलं नका टाकू रे, नका टाकू. अरे मला नका उचलू रे, नका उचलू. कोण सांगत असतो? दिव्य आत्मा आवाज देत असतो. तर तसं होतं का? त्याचं कोणी ऐकतं का? ऐकतं नाही. यमाचे किंकर मारिती जोडीती. यमाचे जे दूत असतात ना, त्यांनी त्याला आपल्या दरवाज्यात उलटा टाकून ठेवलेला असतो. बघ काय बघ म्हणे, त्याला देवाची लीला आहे म्हणे ही. म्हणून देहाची या गावा आली या. चांगलं बोलायला शिका. जर तुम्ही चांगलं बोलले ना, आयुष्यामध्ये चांगलं बोलले तरी देखील देवाची प्राप्ती आहे, बरं का? बोलण्याला एवढं महत्व दिले देवाने. तुम्ही जर चांगले बोलले ना तरी देखील देवाची प्राप्ती आहे. 2 गोष्टी जर केल्या ना, 2 गोष्टी, चांगलं बोलले आणि खोटं बोलायचं सोडून देणे, एवढं जरी केलं ना तरी आपली प्रगती देव थांबू शकत नाही. तर तसं होतं का? चांगलं बोलले म्हणजे शिवीगाळ न करणे थोडक्यात, आणि खोटं न बोलणे. याच्यामध्ये पहिला प्रश्न कोण विचारतो माहितीये का देवाला? व्यापारी. म्हणजे जर मी जेव्हा खरं बोललो तर माझा व्यापार कसा चालेल? 5 रुपयाची वस्तू जर मला समोरच्याला 10 रुपयाला विकायची तर मला खोटं बोलणंच आहे देवा. व्यापार आहे माझा. बरं म्हणे ठीक असं आहे का? म्हणजे दुसरी गोष्ट कर, खरं बोलायला शिक. खोटं नाही बोलता येत ना, खरं बोलायला शिक. आपण जो बिस्किटचा पुडा खातो ना घरामध्ये, बिस्किटचा पुडा खातो, त्याच्यावरती लिहिलेलं असतं याच्यामध्ये फक्त 2% गव्हाचं पीठ आहे, बाकी सर्व मैदा आहे. कंपनीने जर खरं सांगितलं तर आपण तो बिस्किटचा पुडा घेऊ का? म्हणजे देवा असं केलं तर तो गिराक येणार नाही. खरं बोललो तर करायचं काय? म्हणे बाबा आता तिसरा पर्याय तरी काय सांगायचं तुला? कुब्जादासी होती ना, कुब्जादासी. तिला देव काम काय होतं माहितीये का? फक्त गंध लावायचं काम होतं.
काय होतं गंध लावायचं. म्हणजे देवा एक काम करतो, माझ्या घरासमोर ना, घरासमोर एक कुंभार राहतो. कुंभार मातीमध्ये वगैरे मातीमध्ये माखलेला सोबत त्याला एक घाण सवय आहे. म्हणजे काय बघा शब्द काय बोलतो, मातीमध्ये माखलेला धंदा आहे ना त्याचा तो. त्याला एक घाण सवय काय माहिती आहे, अंघोळ केल्यानंतर फक्त कपाळाला गंध लावतो. काय करतो, फक्त कपाळाला गंध लावतो. म्हणजे त्याचा गंध पाहत जाऊ का चालेल. म्हणजे तुला खोटेही बोलता येत नाही, खरेही बोलता येत नाही, म्हणजे त्याचा गंध पाहत जा. ठीक आहे. हा माणूस काय ठरवतात, आपल्या देवाने सांगितलं ना. हा माणूस काय ठरवतो माहितीये का, हा माणूस काय ठरवतो, रोज आंघोळ झाली त्याच्याकडे जायचं त्या कुंभाराकडे आणि त्याने लावलेला गंध हा बघता 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 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाला, पुण्याचा साठा वाढू लागला. बरं का, बघा देव कसे हळूच चावी फिरवतो. देव कशी आपल्या जे कपाळावरती लिहिलेलं असतं ना, सटीने जे लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये देव कसा फेरबदल करतो बघा. आता याच्या आयुष्यामध्ये देवाने थोडासा फेरबदल करायला, देवाला शरणाला बरोबर रोज गंध पाहत असतो. हा कुंभार काय करतो माहितीये का, एक दिवस आपली माती संपली, म्हणजे माती आणावी लागेल. आता माती आणण्याकरता शेतामध्ये खड्डे मारायला आपला भान पोखरायला नाही. बरं का, भान पोखरायला नाही हे, हा शेतातली माती जो विकतो ना त्याला कधी देव आशीर्वाद देत नाही. बरं का, शेतातली माती कधी विकू नये दुसऱ्याला, देवाची धनसंपदा आहे ती. आणि खोदतात 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 त्याला मोहराने मधला हांडा सापडतो. कोणाला, ही गंध पाहण्याकरता ही गोष्ट कोण गेला असतो बघायला, हा माणूस त्याच्या मागे. आणि हा पळत पळत चालायचा, गंध मला दिसला नाही, त्याचा गंध मला दिसला नाही, तर माझा पुण्य कमी होतो का. भगवान परमात्म्याने सांगितले मला याचा गंध पाहत जा. ठीक आहे. आणि तिथे कुंभाराला समजतं का माझ्या मागे कोणतरी उभा आहे. कोण असं उभा, हा व्यापारी. व्यापारी कशासाठी आलेला असतो, याचा गंध पाहण्यासाठी. आणि कुंभाराला काय वाटतं, हा मला आता मारणार आणि हे सगळं. कुंभार काय करतो, म्हणे बाबा अर्ध तुला ठेव, काय कर, अर्ध तुला ठेव, अर्ध मला ठेव. काय सांगतो, अर्धी धनराशी तुला ठेव, अर्धी मला ठेव. देवाची भक्ती करत नाही, देवाचं नामस्मरण करत नाही, नुसता गंध पाहिला, तो पण दुसऱ्याने लावलेला, तर एवढा फायदा. देवाने गंध बघायला सांगितलं, लावून पण नको सांगितलं. काय सांगितलं, दुसऱ्याने गंध लावलेला तर बघितला, एवढा फायदा. तसेच देवाला हात जोडतो आणि काय म्हणतो माहिती का, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची जाय, आवडे निरंतर हेची जाय, तुळसी हार गळा कासे पीतांबर. आणि देव एवढा भोळा आहे, देव जेवढा भोळा आहे ना तेवढा चतुर देखील आहे. बरं का, प्रमाण आहे असं, चतुर असतो शिरोमणी गुण लावण्याची काळी, निकुट सकाळी धन्य तुझे भाव. याच्यामध्ये दुसरं प्रमाण असं आहे, अगा फोडा वयाची लागू, लोह मिळका परिसाच्या अंगी, येत्या प्रसंगी कोणाबरोबर फिरायचं आणि कोणाच्या सानिध्यात राहायचं. तुकाराम महाराज जेव्हा भंडारी डोंगरावर जायचे ना, तुकाराम महाराज
तुकाराम महाराज जेव्हा भंडारा गंगावर जायचे तेव्हा आवली होती ना, आवली. या आवली काय सांगायची माहिती का, म्हणजे एवढ्या लांब जातात भक्ती करण्याकरता आणि मला एवढा त्रास देतात, काय करणार. पती आहे, पती परमेश्वर, पती परमेश्वर. बायकोनं नवऱ्याची केलेली सेवा ही देवाला फार आवडते बरं का. बायकोनं नवऱ्याची सेवा केलेली देवाला फार आवडते आणि देव तिला नवऱ्यापेक्षा आधी तिला साक्षात्कार देतो. तुकाराम महाराजांच्या आधी देवानं आवलीला दर्शन दिलं बरं का. नंतर तुकाराम महाराजांना दर्शन दिलं. कुठल्या स्त्रीला असं वाटतं, जी स्त्री असा विचार करते ना, जी स्त्री असा विचार करते काय हा नवरा मिळाला, म्हणजे भिकारी आहे भिकारी. बायकोच्या नवऱ्याला असं बोलते ना, हा भिकारी आहे. तर भिकाऱ्याची बायको कोण झाली हो. जी बायको अशी बोलते ना, राजा हो माझा नवरा राजा, देव देखील त्याचा ऐकतो बरं का. म्हणून घरामध्ये कधीही बोलताना शुभ बोलत जा. घरामध्ये कधीही बोलताना शुभ बोलत जा. की देवाने आपल्याला वाणी दिले नाही, वाणीवरती सरस्वती. म्हणून कधी कोणाचं चिंतायचं असेल ना, चिंतायचं चांगलं नका चिंतू, वाईट पण नका चिंतू. समजलं ना. कारण त्या कर्माची फळे आहेत ना, ही आपल्याला याच जन्मात भोगायची. म्हणून देहाची या गावाला या. तुकाराम महाराज भक्ती करायची भंडारी डोंगरावर गेले आणि मस्त एक झाड, झाडाखाली दगड, त्या दगडावरती पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. साक्षात मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा, विठू माऊली तू माऊली जगाची. तुकाराम महाराजांची आपली भक्ती चालू असायची. पण तुकाराम महाराजांच्या भक्तीनं तुकाराम महाराज तर दिव्य तेजोमय झालेलेच. म्हणजे कोण, त्यांचं शरीर हे दिव्यत्वाला आलेलं, पण त्याचं गुण काय झालं माहितीये का. गुण चांगल्या माणसाच्या सानिध्यात आल्यानंतर आहे ना, 3 माणसांच्या बघा तुम्हाला सांगतो, 3 माणसांचे चांगले सांगते फिरला ना, तर चौथा साधक आपण असतो बरं का. चांगला हा प्रकृतीचा नियम आहे. 3 माणसांच्या वाईटामध्ये भेटलो ना, तर चौथा वाईट आपण असतो. 3 कोण वाईट आणि 3 कोण चांगले, ज्याचा त्याने ठरवलं. बरोबर. सीता माता जेव्हा अशोक वाटिकेमध्ये होती ना, तर तिकडचे हवा रामराम म्हणत होते. तिकडचे जे झाडं होती ना, झाडं ते रामराम बोलत होते. आपलं तोंड अजून रामराम बोलत नाही. तुकाराम महाराजच्या दगडावरती बसायचे ना, तो दगड परिस्तत्वाला प्राप्त झालेला, परिस्तत्वाला. आणि आवलीने एक काय केलं, आपलं जेवणाचं टोप जे भांडण नेलेलं होतं त्या दगडावरती ठेवलं. जसं त्या दगडाला स्पर्श झाला तसा तो भांडा सोन्याचा झाला. आणि ही खडबड आहे ना, गावामध्ये पसरली सगळीकडे. हे सगळं गावामध्ये पसरलं. तर म्हणजे तुकाराम महाराजांकडे एवढा मोठा परिचय आहे, तो त्यांना घरी आणता येत नाही. म्हणून रोज त्याची निगराणी करण्याकरता तिथे जातात. असे कोण म्हणतात, हे गावकरी. तो म्हणे कोणी पळून नेला तर गावकऱ्यांनी तिथे लाईन लावली. कोणी भांड्या आणतो, कोणी दगड आणतो, कोणी टिकाव आणतो, कोणी हातोडी लावतो. टच केला सोना, टच केला सोना. आणि ही बातमी कोणाला कळाली, तुकाराम महाराजांना कळाली. आणि तुकाराम महाराजांनी दगडावरती बसायचं सोडून बंद केलं, दगडावरती बसायचं आणि जाऊन दुसरीकडे बसू लागले. लगेच तत्क्षणीच आजची करावं विचार, करावयाला पार हो सर. तत्क्षणीच जागा सोडली आणि दुसरीकडे भक्ती करायला घेतली. आपल्याकडे तर मोजून 5 मिनिटं राहिली बरं का. जागा बंदी करायला घेतली
तर तुकाराम महाराज भक्ती करत असताना काय झालं माहिती का? तुकाराम महाराज हे भक्ती करत असताना दगड रडू लागला हो. दगड रडू लागला. म्हणजे भगवंता माझी काय चुकी याच्यामध्ये? माझी चुकी काय याच्यामध्ये? म्हणजे ही तुझ्या कर्माची वेळी आता पुढा वयाची लागून तुला लोकांनी जेव्हा सोनं लावलं हे तुझे कर्म होते का? संगतीचा परिणाम चांगला होता. संगत तुटली लगेच बाजूला झाली. म्हणून देहाची या गावाला चांगल्या माणसाच्या संगतीत राहा, चांगलं बोला, चांगलं करा. जसं तुम्हाला मगाशी मी सांगून गेलो, तुम्ही पंढरपूरला नका जाऊ बरं का, मी असं सांगत नाही, पण या देहात तरी एकदा पंढरपूरला घेऊन जा. हा जो देह दिला ना देवानं, याला तरी एकदा पंढरपूरला घेऊन जावा. देवाने तुमच्यात बदल केल्याशिवाय राहणार नाही बरं का. एवढा देव भोळा आहे. देव हा एवढा निर्मळ आहे ना, खूप प्रेमळ आहे देव. देवाची भाषा सांगण्याकरता संतांनी जन्म घेतला. संतांची भाषा समजण्याकरता त्यांनी ग्रंथ लिहिले आणि ते ग्रंथ सोडवण्याकरता भजन कीर्तन प्रवचन हे चालू असते. तरी देखील देव सुधरत नाही. विडी पिऊ नये, मदिरा पिऊ नये, छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी करू नये. आपल्या देहाला हानी पोचते. देहाची या गावा आली या, जन्म पृथ्वीच्या समोर या, नाव म्हणून लास्टची 5 मिनिटं राहिलीत आपल्याकडे. घरामध्ये नेहमी पितृदोष असेल ना, पितृदोष घरामध्ये नेहमी दरवाजाच्या राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला घरामध्ये संध्याकाळी एक दिवा लावत चालेल. तुमचा पितृदोष कमी. कशी का होईना घरामध्ये एखादी छोटीशी पूजा करत चाला, सर्पदोष निघून जातो. का? एखादा गरुड वंशाचा जर प्राणी आला त्याची तिथे सर्पदोष निघून जातो. याच्यासाठी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करतात बरं का. आपण काय बोलतो, घरामध्ये वास्तू शांती करणे, याचा अर्थ खरा हा आहे. वास्तू शांती करणे म्हणजे काय? शांती करणे घराची, घरातले दोष निघून जाण्यासाठी ती शांती करावी लागते. तसं तिसरी गोष्ट सांगतो, 2 गोष्टी तुम्हाला सांगितलं. तिसरी गोष्ट अशी सांगतो, घरामध्ये जेवढं प्रेमळ बोलता येईल आणि जेवढ्या घरच्याची वैर कमी ठेवता येईल तेवढं वैर कमी ठेवत चाललं. कारण क्षणभंगूर नाही भरवसा. कधी हा देह सोडून जावा लागेल. पण घरच्यांनी किती आवाज दिला ना तरी आपल्याला आवाज देता येणार नाही बरं का. किती आवाज दिला तुम्हाला, किती डीजे लावले, किती नाचले, काय लोक एकदा निघून गेली तर महाराज किंमत शून्य. माणसं नावाने देखील हात मारत नाही. कधी गेली जास्तीत जास्त माणसं 2 तास. 2 तासानंतर माणसं काय बोलतात, पारिवारिक कुटुंब निघून जातो. त्याचा तो कामाला लागतो, अरे म्हणजे माझी बँक 3 वाजता बंद होईल. मुलगा जास्तीत जास्त मुलगा 24 तास रडतो, बायको 13 दिवस रडते, आई वर्षभर रडते. म्हणून चांगले कर्म करत चला, देवाची भक्ती करत चला. अहो आईची तर लोकांनी अशी परिस्थिती आणली, कोर्टामध्ये आईवरनं केसेस चालू आहेत. आईवरनं 2 पोरं काय सांगतात माहिती का, आम्ही दोघं जण या आईला ठेवायची कुठे. आईवरनं केसेस चालू आहेत कोर्टामध्ये. समाज कुठे चाललाय आपला. बरं कोर्टाने आदेश काय दिला माहिती का, 1 महिन्यात तू ठेवायची आणि 1 महिन्यात तू ठेवायची. 2 मिनिटांमध्ये संपवतो. हा का कोर्टाने काय आदेश दिला, 1 महिन्यात तू सांभाळायची, 1 महिन्यात तू सांभाळायची. त्याच्यातला मोठा काय बोलतो माहिती, महिन्यातला 29 दिवसाचा जो दिवस येतो, 29 दिवसाचा दिवस तो ठीक आहे, तो 30वा दिवस कोणी ठेवायचा. तो 1 दिवस आहे कोणाकडे नाही. अशी विचारणारी लोक आहेत. म्हणून नीट विचार करा.
आणि त्या आईला शिव्या द्या. आता महाराज होणारा तिला जेवायला देऊ नका. कधी मुलाला पहिला प्रश्न काय विचारतो माहिती आहे का? बा जेवलास कधी? कधीच शाप नाही देतो. कधी आपल्या मुलाला आपली आई शाप नाही देत. आई वडिलांना जपा, त्यांची सेवा करा. ही चौथी गोष्ट आहे. पाचवी गोष्ट तुम्हाला सांगून जातो. नाही भक्ती करता आली ना तरी चालेल, नाही तुम्हाला माळ घालता आली तरी चालेल, कर्म चांगले करा. आणि कर्म कधीच चुकत नाही. कर्म चांगले करा. कोणाचं कधी वाईट चिंतू नका. का आपलं वाईट होतं माहितीये का? आपण दुसऱ्याचं कधी चांगलं चिंतत नाही हो. म्हणून देव काय सांगतो, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून हे धनंजया या घडी. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून, माझ्या माता पित्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्ण विराम देतो आणि सेवा संपवतो. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती एकनाथ महाराज की जय. सद्गुरु वामन बाबा महाराज की जय. सद्गुरु सावंत बाबा महाराज की जय. गुरुदेव वासुदेव महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल